नमस्कार मंडळी, रूपास किचनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हॉटेल स्टाईल हिरवे मटण। खूपच सोप्या पद्धतीमध्ये आणि चवीला म्हणाल तर एकदम जबरदस्त। चला तर आता रेसिपी बघूया। तर मी इकडे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून चाळणीमध्ये त्याचं पाणी चाळून घेतलेलं आहे। नंतर मी त्याच्यासाठी मसाला घेतलेला आहे। तर हिरवी मिरची, लसूण, पुदिना, कोथिंबीर, धने धने मी भाजून घेतलेले आहेत, काजू आणि कांदा पण घेतलेला आहे। तर चला आता मी मटण शिजायला टाकते। सगळ्यात आधी तो कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। नंतर आपल्याला खडे मसाले पण टाकून घ्यायचे आहेत। मीडियम साईज मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला होता, तो पण त्याच्यामध्ये टाकून छान लालसर परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतून झाला की आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे। 2 तमालपत्र पण टाकून घ्यायचेत आणि असं छान फिरवून घ्यायचं आहे। फिरवून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे 1.5 चमचा। मीठ टाकायचं आहे चवीनुसार। पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे। नंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। 1 चमचा हळद टाकलेली आहे। पुन्हा एकदा फिरवून घेतलंय। आता हे मटण छान फिरवून झालं की नंतर त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। नंतर ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून छान मटण शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत हा मसाला मी बारीक करून घेणार आहे। तर मसाला आपला छान बारीक करून झाला नंतर मी लगेच फोडणीची पण तयारी केली। तर कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या आपल्याला तेल टाकून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आहे। कांदा छान लालसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला जो वाटण करून घेतलेला आहे आपण त्याच्यामध्ये ते वाटण पण टाकून घेऊया। नंतर ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत फिरवून घ्यायचे। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मी 1 छोटी वाटी त्याच्यामध्ये दही पण टाकलेला आहे। आता याला 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून छान मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला। तर बघू शकता मसाला मस्त शिजला आणि त्याला तेल पण छान सुटले। पुन्हा एकदा असं फिरवून घ्यायचे। नंतर आपल्याला जे मटण शिजलेलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। छान असं फिरवून घ्यायचे। नंतर पुन्हा याला झाकून ठेवायचं आहे। तर बघू शकता मस्त आपली इकडे भाजी रेडी झालेली आहे। हिरवं मटण छान झालेलं आहे आणि मस्त तेल पण सुटलेलं आहे, मटण पण छान शिजलेलं आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।